नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजची व्हिडिओ घेऊन आले. एक छोटीशी पर्स आहे. त्या पर्सला ढोलकी पर्स असं सुद्धा म्हणतात. तर त्याचं आता मेजरमेंट पाहूयात पहिलं. तर मी हे पीस काढून घेतलेले आहेत. हे पहा. तर हा मेन पीस आहे 6x12. 6x12चा एक पीस आहे. हा मेन पीस आहे. आणि हे 4x4 4x4चे 2 पीस काढून घेतलेत. हे पहा, म्हणजे 4x4चे 2 पीस काढून घेतलेत आणि हा 6x12चा एक मेन पीस काढून घेतलाय. तर हे दोन पॉकेट करण्यासाठी आहेत. आणि हा 4x6चा एक पीस 4x6चा एक पीस हा चैनीचा भाग आहे. आणि 2 बेल्ट. तर 10x2.5 असे दोन बेल्टचे 2 भाग काढून घेतलेत. हे पहा. आणि हे पॉकेटसाठी एक्स्ट्रा कापड लागणार आहे. ते नंतर दाखवते तुम्हाला शिलाई करताना. तर ते ह्याच मेजरचे आहेत. 4x4 या मेजरपेक्षा आहे. ते थोडंसं एक्स्ट्रा आहे. ते शिलाई करताना कट करता येतं. तर हे 2 पीस लागणार आहेत. 3 रनर लागतील. आणि चेन मी अटॅच करताना दाखवते. तर म्हणजे ह्याच मेजरची चेन लागणार आहे. ह्याच्यापेक्षा थोडीशी जास्त. आणि ह्या पॉकेटसाठी सुद्धा लागणार आहे. तर पहिले आपण हे बघा, तुम्ही सुद्धा हे असे पीस काढून घेऊन मी आता हे चेक्स करून घेतलेले आहेत. हे पहा, चेक्स करून घेतलेले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही चेक्स करू शकताय. मी आता चेक्स दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठी होते आणि तुम्ही पाहायला सुद्धा कंटाळा करता. तर हे पहा, हे चेक्स करून घेतले. तुमच्या आवडीनुसार चेक्स करून घ्यायचे आहेत. तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. शिवून दाखवते. तर पहिले ह्याचा सेंटर करून घ्यायचा आहे. मेन पीसचा सेंटर करून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडने सेंटर करायचं आहे. ह्या साईडने सुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे. तर चॉकने करू शकता किंवा असा कटही मारू शकता. हे पॉकेटचे 2 भाग आहेत. त्याचं सुद्धा सेंटर करून घ्यायचं आहे. तर आता हे समान आहेत, त्यामुळे कोणत्याही दिशेने सेंटर केला तरी चालेल. तर ह्याला एकाच साईडने सेंटर करून घ्यायचं आहे. तर आता हा चैनीचा भाग आहे. तर ह्याचे 2 समान भाग करायचे आहेत. तर हे पहा, ह्याचे 2 समान भाग करायचे आहेत. 4 इंच रुंदीचे आहे, त्यामुळे 2-2 इंचावर मार्किंग केलं. आणि आता ह्याचे 2 समान भाग करून घ्यायचे आहेत. आणि इथे कट करायचं आहे. आता ह्याला पण पॉकेट करायचं आहे, त्यामुळे ही स्केल 1 इंचाचीच आहे. तर त्याच्या मेजरचंच मी मार्किंग करून घेते. तर दोन्ही पॉकेटला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथे चेन अटॅच करायची आहे. तर हे आता कट करून घ्यायचे आहेत. हा चैनीचा भाग आहे. चैन म्हणजे मध्ये पॉकेट हे करून मधल्या सेंटरचा. तर ह्याचे 2 भाग आहेत. तर आता आपण चेन अटॅच करून घेऊयात पहिले. तर हे पहा, चैनीचे 2 भाग करते मी. तर असे जोडून घेऊयात. तर चेन मी अर्धा इंच नेहमी सांगते, तसं पावणा 1 इंच जास्त घेते.
तर चेन नेहमी लावताना उलटी ठेवूनच लावायची आहे आणि असे फोल्ड करून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे खिशाचा स्पेस आहे, तर त्याला सुद्धा चेन लावते. ती सुद्धा मी एक्स्ट्रा घेतली थोडीशी, म्हणजे हे 4 इंच रुंद आहे, तर ही मी थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे. रनर लावायला सोपा जातो. तर ह्याचेही 2 भाग करते मी आणि ही जोडून घेते. तर हे दुसऱ्या साईडच्या पार्टला सुद्धा चेन लावून घेते. उलटी ठेवले, ही पहा उलटी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर हा मी दुसरा भाग जोडून घेते, चेन अटॅच करून घेते. तर ही पहा आता इथे चेन अटॅच झालेली आहे. तर ही अशी फोल्ड करायची आहे आणि दाब शिलाई मारून घ्यायची आहे. ही पहा अशी आहे. तर आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आणि दाब शिलाई मारायची आहे, म्हणजे आपण चेन उघडताना धागे दोरे अटकत नाही. तर दुसऱ्या सुद्धा शिलाई मारून घेते, दाब शिलाई. तर हे बघा, हे एक पॉकेट तयार झालंय. तयार म्हणजे चेन लावून झालेली आहे. हे दुसऱ्या साईडच्या ह्याला सुद्धा लावून झाले आहेत. तर आता रनर टाकून घ्यायचे आहेत. तर आता चेनीच्या भागाला सुद्धा रनर लावून घ्यायचा आहे, जो सेंटरचा आहे त्याला सुद्धा. तर हे पहा रनर लागलेला आहे. तर हा रनर पुन्हा काढून घ्यायचा आहे असा, म्हणजे इथे लॉक होतं, पुन्हा टाकायचं आहे. तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पॉकेटला सुद्धा रनर लावून घ्यायचा आहे. हे पहा हा इथे रनर आहे आणि हे एक्स्ट्रा ठेवल्यामुळे पटकन खेचता येतं, रनर पटकन खेचता येतो. तर मी एक जरा लांब ठेवते आणि एक थोडी छोटी ठेवते. तर हे बघा ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा रनर लावून घ्यायचा आहे आणि ह्या भागाचा सुद्धा लावून घ्यायचं आहे. तर हे मी लावून घेते. तर हे बघा रनर लावताना सुद्धा ही लेवल चुकवायची नाही आहे. जी आपली कापडाची लेवल आहे ती अजिबात चुकवायची नाही, म्हणजे असं करून लावायचं नाही आहे. तर हे मागे पुढे होईल, हे बघा, आणि मग आपल्याला हा भाग जोडताना कमी पडेल. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर ही लेवल समान आली पाहिजे, ही बघा जोडताना. तर रनर टाकताना सुद्धा ह्याच लेवलने रनर टाकून घ्यायचा आहे, हे बघा, नाहीतर हे चुकलं तर मागे पुढे होईल. तर आता हा मी एक्स्ट्राचा थोडासा भाग ठेवला आहे. तर हे बघा ह्याची लेवल बघूनच रनर टाकायचा आहे. तर हा पहा रनर लागलेला आहे. तर आता मी ह्याला सुद्धा बाहेर काढते आणि पुन्हा टाकते. तर हा पहा रनर लागलेला आहे, हे पहा. तर आता आपण शिलाई पाहूयात. तर इथे सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे, शिलाई एक मारून घ्यायची आहे, नाहीतर रनर निघतो जोडताना. तर तेवढं लक्षात ठेवायचं आहे. या साईडला आता आपल्याला पॉकेटसाठी अस्तर जोडायचं आहे. तर हे पहा हे सुद्धा मी उरल्यातच बनवते. तर हा आता भाग मी इथे ठेवते या कापडावर आणि मग एक्स्ट्राचं काय असेल कापड ते कट करायचं आहे. तर हे आता आपण चारी साईडने शिलाई करून घेऊयात. याच पद्धतीने दुसरं सुद्धा पॉकेट अस्तरला अटॅच करून घ्यायचं आहे.
तर हे पहा अस्तर अटॅच झालेलं आहे पॉकेटला. हे पहा, तर हे 2 खिसे तयार झाले. हे पहा, हे 2 खिसे झाले. तर आता आपण अटॅच करूया. तर मगाशी सेंटर केलेलाच होता आपण. हे बघा, पुन्हा एकदा सांगते. तर सेंटर करून घ्यायचं आहे. तर मगाशीच दाखवलंय सेंटर कसा करायचा. तर सेंटर झालेला आहे आणि ह्या दोन्ही पॉकेटचा पण मध्य काढून तिथे कट करून घेतलं होतं. तर हा पहा सेंटर. तर सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे. हा सेंटर आहे आणि हा सुद्धा या पॉकेटचा सेंटर आहे. तर सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची. म्हणजे ही साईड जोडून झाली की ही जोडायची आणि ही तर दाखवते. तर पहिले स्ट्रेटच मारून घ्यायचे आहे सेंटरवर सेंटर ठेवून. तर हे पहा, इथे आता पॉकेटचा हे संपलेला आहे भाग. तर आता सुई खालीच ठेवली मी. जसं तुम्हाला समोसा बॅगची व्हिडिओ कुणी पाहिली असेल नसेल, त्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे एकदम क्लिअर कट. तर सुई त्याच पद्धतीने हे जोडायचं आहे तसंच सेम. तर सुई खालीच आहे माझी. हे पहा, सुई उचलली नाही. पुन्हा मी शिलाई मारून घेतली. तर आता अशीच डबल मारून घ्यायची आहे. तर आता इथे सुद्धा कॉर्नर आला. तर मी थांबते तिथे. सुई खालीच आहे, फक्त दाब उचलला. हे बघा, इथे थांबते आता आणि ह्या साईडचा हा भाग जोडून घेते. सेम जे समोसा पर्समध्ये पॉकेट लावायची पद्धत दाखवली त्याच पद्धतीने खाली रनर पाहायचा आहे. शिलाईत येत नाही ना. शिलाईत येत असेल तर बाजूला, आता माझा इथेच होता हे बघा, तर शिलाईत येऊ शकतो. तर थोडासा माग सरकवायचा आहे पुढे आणि स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची. तर हिला सुद्धा डबल मी शिलाई करून घेते. तर आता ह्या कॉर्नरपर्यंत इथपर्यंत डबल शिलाई आली आणि इथे आता सिंगलच होती, ती डबल करते. तर हे पहा, एक पॉकेट अटॅच झालेलं आहे. हे पहा, तर आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा जिथे सेंटर केलं तिथे मी मार्किंग करते, तुम्हाला दिसावं क्लिअर कट म्हणून. हे पहा, हा दुसरा पॉकेट घेतला तर त्याच्या सेंटरवर सुद्धा मार्किंग करते. इथे सुद्धा सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे आणि स्ट्रेट शिलाई करून घ्यायची. तर इथे सुद्धा थांबले कॉर्नरला. इथे सुद्धा सुई मी उचलली नाहीये, फक्त दाब उचलला, पुन्हा दाब खाली केला. तर आता इथे सुद्धा डबल शिलाई करून घेते. तर हे बघा, कॉर्नर आला तर कॉर्नरला थांबायचं आहे, फक्त दाबच उचलायचा, सुईला हलवायचं नाही अजिबात. पुन्हा डबल शिलाई इथपर्यंत येते, इथे येऊन थांबायचे. हे बघा, इथे थांबली, सुई खालीच ठेवते. हे बघा, सुई खालीच ठेवायची, फक्त दाबच उचलणार आहे. बघा, दाब उचलला, पुन्हा दाब खाली केला. तर हे बघा, इथे सुद्धा रनर माझा शिलाईत येतोय. हे पहा, पटकन लक्षात नसलं तर पटकन सुई खाली जातो. तर थोडासा सरकवते. तर आता इथे सुद्धा डबल शिलाई करून घेते. तर हे पहा, दोन्ही पॉकेट अटॅच झालेले आहेत. हे पहा,
तर आता हे बाजूला ठेवते. आता बेल्ट बनवूयात आपण. तर हे बेल्टचे जे मगाशी दाखवले ते 2 पीस 10 बाय 2.5चे. 2.5 इंच नसेल तरी 2 इंचाची सुद्धा पट्टी चालेल, पण 2.5 इंच तुम्हाला फोल्ड करायला सोपं जाईल. म्हणजे आतमध्ये आपल्याला स्पंज टाकायचा आहे. तर तो त्याच मेजरचा स्पंज काढून घेतलाय मी. थोडासा रुंदीला एक्स्ट्रा घेतलाय. एक्स्ट्रा रुंदीला ह्याच्यासाठी घेतलाय की छान गोल बेल्ट छान तयार होतो, याच्यासाठी जरा जास्त घेतलाय. कारण शिलाईत दबतो बेल्ट. आणि ही पट्टी 2 इंच रुंदीची असली तरी सुद्धा चालते, पण तुम्हाला 2 इंचात नाही जमलं तर 2.5 इंचाची जरी ठेवली तरी चालेल. 10 बाय 2.5. तर हा आता स्पंज मी असा ठेवते. हे पहा. आणि आता बेल्ट बनवूयात. तर बेल्ट मी समोसाचा सुद्धा दाखवला होता कसा बनवायचा. तर हे असं फोल्ड करायचं आहे. ह्या साईडने सुद्धा असं फोल्ड करून घ्यायचं आहे. एकदम सावकाश सांगते की लक्षात यावं तुमच्या. आणि हे बघा दोन्ही साईडने फोल्ड झाले. आता इकडून शिलाई मारून घ्यायची. तर याच पद्धतीने दुसरा बेल्ट सुद्धा बनवायचा आहे. तर हे बघा शिलाई करता करताच बेल्ट फोल्ड करत जायचं आहे. हे पहा शिलाई करता करताच फोल्ड करायचं आहे. हे पहा आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने दुसरा बनवते. हा बघा छान बेल्ट तयार झालेला आहे. हा पहा याच पद्धतीने मी दुसरा बनवते. तर हे पहा दोन्ही बेल्ट तयार झालेले आहेत. तर बेल्ट दोन्ही मेजर करून घ्यायचे आहेत. दोन्ही समान आहेत ना. जर एखादा एक्स्ट्रा वाढीव असेल तर कट करायचा आहे. आणि एक्स्ट्राचा स्पंज असेल ते सुद्धा कट करून टाकायचं आहे. नाहीतर कापड खेचल्यामुळे थोडेसे जास्त सुद्धा होतात वाढीव. तर म्हणून मेजर करून घ्यायचे आहे दोन्ही बेल्ट. तर हे दोन्ही बेल्ट तयार आहेत. तर आता आपण ही बॅग घेऊया. तर ह्याचा जे पॉकेट आहे ते सोडून जो मेन पीसचा भाग आहे त्याचा सेंटर करायचा आहे. हे बघा पुन्हा सांगते, मेन पीसचा जो भाग आहे त्याचा सेंटर करायचा आहे वरच्या साईडने. हे पहा. तर आता इथे मी सेंटर करते. दोन्ही साईडला सेंटर करून घ्यायचं आहे. तर आता इथे 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपला बेल्ट अटॅच होणार आहे. तर असंच दुसऱ्या साईडला करून घ्यायचं आहे. तर हा सेंटर आहे. 1.25 इंचावर मार्किंग केलं. हे पहा. तर आता आपण बेल्ट अटॅच करून घेऊयात. तर हे पहा. तर मला हे वरच्या साईडला हा कलर पाहिजे, रेड कलर हवा आहे. तर मी असा बेल्ट ठेवते. आता हे बघा असा घेते. पुन्हा बॅग उलटी केले. ही बघा जिथे मार्किंग आहे तिथे दोन्ही ठेवायचे आहेत बेल्टचे कॉर्नर. हे बघा हे बेल्ट ठेवलं. दोन्ही 1.25 इंचावर मार्किंग केलं होतं तिथे. तर आपण असं शिलाई करून घेऊयात. बेल्टच्या तिथे जरा मागे पुढे शिलाई करायची आहे. 2-4 शिलाई, म्हणजे जेणेकरून निघणार नाही. तर याच पद्धतीने ह्या साईडचा लावून घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा सेंटर केलेलं आहे आणि मार्किंग करून घेतलेलं आहे.
तर बघा सेंटरवर ठेवलं आहे बेल्टचं टोक आणि शिलाई करून घेऊया. तर हे पहा दोन्ही बेल्ट अटॅच झालेले आहेत. हे पहा आतल्या साईडने बेल्ट ठेवून लावलेले आहेत. हे बघा. तर आता आपण हा चेनचा भाग अटॅच करूयात. तर तो सुद्धा अजून असा ठेवून बघायचा आहे सगळीकडे चारही साईडला व्यवस्थित पुरतोय ना तर पाहायचं आहे आधी आणि मगच शिलाई मारायची. तर हे बघा इथे तुम्हाला असं जमणार नसेल तर टाचणी पिन लावून घेऊ शकताय चारही साईडने, म्हणजे लावायला सोपं जातं. तर आधी चेक करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा भाग नाही आहे ना चेनचा, कारण चेन खूप रुंद असेल तर वाढतो सुद्धा भाग. तर मी समोसा पर्समध्ये हे सगळं सविस्तर सांगितलं आहे. तर आपल्यापैकी कोणी पाहिली नसेल माझी व्हिडिओ तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा समोसा बॅगची व्हिडिओ. आणि मोठ्या समोसा बॅगची जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसंही कमेंट करून सांगा मला. तर हे बघा हे आता चारही साईडने हा भाग जोडून घ्यायचा आहे. तर हे पहा इथे सुद्धा कॉर्नर आहे. तर कॉर्नरच्या ठिकाणी थांबायचं आहे आणि मगच सुई खाली ठेवूनच दाब वरती उचलायचा आहे आणि मगच आपला पर्सचा पार्ट आहे तो सरकवायचा आहे पुढे. तर बघा चेनचा भाग लावताना सुद्धा हे कॉर्नर येतो तिथे थांबायचं आहे आणि पुन्हा आता शिलाई मारून घ्यायची. तर इथे सुद्धा डबल शिलाई करून घ्या तुम्ही. तर बघा ही शिलाई मारून झालेली आहे चारही भागाला. मी डबल शिलाई करते. तर हे पहा चेनचा भाग अटॅच झालेला आहे. तर ह्याच्या फिनिशिंगसाठी तुम्हाला जर काही कापड लावायचं असेल क्रॉस पट्टीचं तरी लावू शकता तुम्ही ह्या चारही साईडने, म्हणजे धागे दोरे निघत नाहीत. हे पहा क्रॉस पट्टी काढायची आणि मी फ्रॉक स्टाईल ऑर्गेनायझरला फुल व्हिडिओ दाखवले, त्याच्यामध्ये दाखवले हे हा भाग कसा कव्हर करायचा क्रॉस पट्टीने. ते म्हणजे स्ट्रेट पट्टीने सुद्धा होतो पण क्रॉस पट्टीने अगदी छान होतो. तर ह्या चारही साईडला तुम्ही क्रॉस पट्टी लावून हा भाग कव्हर करू शकताय दोन्ही पॉकेट आणि हां. तर आता मी दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठी होते. तर मी फ्रॉक स्टाईल ऑर्गेनायझर तेही पाहिलं नसेल आपल्यापैकी अनेक जणांनी, तर तेही पहा. तर ह्याला आपण आता सरळ करूया. तर कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. हे पहा पॉकेटचे. कॉर्नर व्यवस्थित काढून झालेले आहेत. हे पहा तर हे पहा दोन्ही पॉकेट तयार आहेत. तर आपली बॅग पूर्ण रेडी झालेली आहे. तर हे छोट्या मुलींना खेळण्यासाठी खूप सुंदर असं आहे. हे पहा दोन्ही साईडचे पॉकेट. तर दोन साईडला दोन पॉकेट तयार झालेले आहेत. तर आपले मोबाईल आरामशीर राहतोय ह्याच्यामध्ये या बॅगमध्ये. तर ही पहा सुंदर अशी बॅग आपली तयार आहे. ही पहा सुंदर अशी बॅग तयार आहे. हां तर ह्याच पद्धतीची अजून एक मी बॅग तयार केलेली आहे. ही पहा. तर ही सुद्धा खूप छान झाली. ही बघा. तर ह्याला ब्लॅकच रनर लावले होते आणि हा आतला भाग. तर ह्या छान दोन्ही बॅग खूप सुंदर झालेल्या आहेत. तर कशी वाटली आजची व्हिडिओ
कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या दुसरेही व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याही नक्की जाऊन पहा माझ्या चॅनलवर. आणि तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या भागातून माझी व्हिडिओ पाहताय हेही कमेंट करून सांगा. तर माझे सगळे व्हिडिओ पहा माझ्या चॅनलवर जाऊन. धन्यवाद.